अधिवेशनातील गदारोळ आणि विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीवर टाकलेल्या बहिष्कारामुळे मनोज जरांगे पाटलांनी सरकार आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येत नाहीत, सत्ताधारी आणि विरोधकांना केवळ राजकारण करायचंय अशी टीका सुद्धा जरांगे पाटलांनी केली आहे। रॅलीचा आज 5वा दिवस आहे। धाराशिवमध्ये ही रॅली आल्यानंतर प्रचंड असं मराठ्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। लाखोंच्या संख्येनं मराठ्यांचा आक्रोश या रस्त्यावर दिसतो आहे। तर दुसरीकडे मुंबईतल्या विधानसभा पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक मराठा आरक्षणावरून घमासान दिसतोय आहे आणि अशा स्थितीमध्ये आता नेमकं मराठ्यांच्या पदरात काय पडणार असा प्रश्न आहे। खुर्चीसाठी हे लोक जाती सुद्धा संपवतात, मग तो कोणत्या जातीचा असू द्या, ओबीसीचा असू द्या नाही तर मराठ्याचा असू द्या, विरोधी पक्ष असू द्या किंवा सत्ताधारी असू द्या, कोणी असू द्या, हे यांना जाती फिती काय नाहीत। यांची जात म्हणजे खुर्ची आहे, यांची जात म्हणजे सत्ता आहे। इतके मगरूर लोक आहेत हे दोन्ही बी, विरोधी बी आणि सत्ताधारी बी, हे फक्त एकामेकावर ढकली देत। त्यांनी ठरलेलं असं एखाद्या वेळेस, असं मला डाऊट आहे की विरोधी पक्षाने येऊ नका म्हणजे आम्ही तुमच्यावर आरोप करू, येऊ नये म्हणून, कारण यांच्या हातून लागे बांधे असते। कारण याने धनगर बांधवाला असंच केलं, 12 बलुतेदारांना असंच केलं, मराठ्यांना असंच करायला लागले, यांचे डावा असू शकतात। मोहम्मद इरफान माधव सावरगावे, साम टीव्ही, धाराशिव।